सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत साई दर्शनानं करण्यासाठी लाखो भाविकांनी साई नगरीत गर्दी केली होती। यामध्ये परदेशातील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती। गेल्या 7 दिवसांच्या कालावधीत दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दानपेटीत जमा झालेल्या रकमेची शुक्रवारी मोजणी करण्यात आली। या दक्षिणापेटीत 6,90,00,000 रुपये रोख, 68 लाखांचं सोनं आणि 4 लाखांची चांदी मिळून आली। याशिवाय याच काळात देणगी कक्षात रोख, चेक तसंच डीडी आणि ऑनलाईन अशा विविध माध्यमातून 3,80,00,000 लाखांची रक्कम जमा झाली। साईबाबा संस्थांची ही एकूण रक्कम जवळपास 11.5 कोटी रुपये आहे। नव्या वर्षातील देणगीच्या पहिल्याच मोजदादीनं आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढलेत। मात्र साई नगरीत दाखल झालेल्या नागरिकांनी होणाऱ्या असुविधेकडे दुर्लक्ष करीत तब्बल 11.5 कोटींची दक्षिणा साईचरणी अर्पण केली आहे। मागील काही वर्षापासून साई भक्त आपल्या नवीन वर्षाची सुरुवात साईच्या दर्शनाने करत असतात। यावर्षीही साई भक्तांनी शिर्डी येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। त्याचबरोबर दक्षिणेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली। 25 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत हुंडीमध्ये निव्वळ 6,90,00,000 रुपये तसेच सोन्याच्या स्वरूपात 68 लाख रुपये, चांदी 4 लाख रुपयाची दक्षिणेच्या स्वरूपात प्राप्त झालेली आहे। तसेच याचबरोबर ऑनलाईन डोनेशन काउंटर, चेक्स, डीडी, मनी ऑर्डर्स, डेबिट कार्ड याद्वारेही 3,80,00,000 रुपयाचं दक्षिणा प्राप्त झालेली आहे। यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत जवळजवळ 25 लाख रुपयाची वाढ झालेली आहे। यावर्षी 11.5 कोटी रुपयाची दक्षिणा प्राप्त झालेली आहे। मागील वर्षी 11.25 कोटी रुपयाची दक्षिणा प्राप्त झाली होती। या वर्षीची विशेष गोष्ट अशी आहे की ऑनलाईन डोनेशनमध्ये सुमारे 40 लाख रुपयाची वाढ झालेली आहे। तसेच वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या भक्तांची संख्येतही जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे। त्यामध्ये सुमारे 40 देशातील विदेशी मुद्रा प्राप्त झालेली आहे। हा आकडा मागील वर्षी 27 या न्यूज ब्युरो C24 तास शिर्डी।